माझा एक मित्र आहे मॅडी. त्याला जवळच्या वस्तू खूप स्पष्टपणे दिसतात, पण दूरच्या वस्तू त्याला स्पष्ट दिसत नाही. आम्ही त्याला निकटदृष्टिता किंवा शॉर्ट साइटेड आहे तो असं म्हणतो, कारण त्याच्या जवळच्या वस्तू त्याला व्यवस्थित दिसतात. तसंच माझी अजून एक मैत्रीण आहे जूली. तिला नेमकं उलट समस्या आहे. ती दूरच्या वस्तू व्यवस्थित बघू शकते, पण जवळच्या नाही. तिला आम्ही फार साइटेड किंवा दूरदृष्टिता असं म्हणतो. तर आपल्या डोळ्यातल्या कोणत्या दोषांमुळे हे वर्तन होतं ते आपण शोधूया. पण त्याआधी दोष नसलेला सामान्य डोळा कसा कार्य करतो हे आपण पटकन आठवूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा आपले डोळे खूप दूरच्या एखाद्या वस्तूकडे, जसं उदाहरणार्थ या झाडाकडे बघत असतात, पहा हे झाड, तर या रेषा ज्या आहेत त्या दाखवतात की हे अंतर मोजून नाही घेतलेलं आहे, हे झाड फार दूर आहे. तर तेव्हा या झाडापासून येणारे प्रकाश किरण मुख्य अक्षाला जवळजवळ समांतर असतात. आणि लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू खूप स्पष्टपणे पाहण्यासाठी प्रकाश किरण नेहमी दृष्टिपटलावर म्हणजे रेटिनावर केंद्रित होणं महत्त्वाचं आहे. तर मग हा मुख्य अक्षाला समांतर असलेला किरण इथे मुख्य नाभीच्या ठिकाणी आढळला पाहिजे. तर हे ठिकाण आपल्या डोळ्याची मुख्य नाभी आहे, ठीक आहे. पण जेव्हा वस्तू जवळ असतात, जसं की आपल्या बॅटमॅनच्या उदाहरणात होतं, जो आपल्या खूप जवळ उभा होता, तेव्हा त्याला स्पष्टपणे पाहण्यासाठी प्रकाश किरण पुन्हा दृष्टिपटलावर केंद्रित झाले पाहिजे. पण असं करण्यासाठी आपण पाहू शकतो की आता नवीन मुख्य नाभी इथे आली आहे, म्हणजे मुख्य नाभी जवळ आली आहे. याचा अर्थ नाभीय अंतर हे कमी झालेलं आहे. तर म्हणजे वस्तू जवळ आल्यावर नाभीय अंतर कमी होते आणि हे रोमक स्नायूंमुळे म्हणजे सिलिअरी मसल्समुळे घडते. आपण पाहिले आहे की रोमक स्नायू हे भिंगाला दाबून त्याला अधिक वक्र बनवू शकतात, ज्यामुळे त्याची अभिसारी शक्ती वाढते. पण गोष्टी सोप्या ठेवण्यासाठी आपण हे सगळं दुर्लक्षित करूया, इथे दाखवूया नाही. पण नाभीय अंतर किती कमी होऊ शकते याला एक मर्यादा आहे. म्हणून एका विशिष्ट अंतरावर, समजा या स्थितीवर आपल्या डोळ्याचे नाभीय अंतर जर किमान होत असेल, तर याचा अर्थ ही वस्तू आणखी जवळ आणली तर ती आपल्याला कधीही स्पष्टपणे दिसणार नाही. तर या बिंदूला आपण निकट बिंदू म्हणतो आणि त्याला आपण डी या अक्षराने दर्शवतो. तर इथे लक्षात ठेवण्याची मुख्य गोष्ट अशी आहे की वस्तूचं अंतर बदलल्यावर आपले डोळे त्याचे नाभीय अंतर समायोजित करतील. नाभीय अंतरांची एक रेंज किंवा श्रेणी असते, ज्यामुळे हे सुनिश्चित होतं की प्रकाश किरण नेहमी दृष्टिपटलावरच केंद्रित होतील. आणि हे एफ मॅक्स आहे डोळ्याचं जास्तीत जास्त म्हणजे कमाल नाभीय अंतर. ठीक आहे, तर आता दोष असलेल्या डोळ्याकडे येऊया. तर डोळ्यातले हे दोष कशामुळे होतात? बरं, याचं छोटं उत्तर असं आहे की भिंगाची शक्ती ही सामान्यापेक्षा थोडी जास्त किंवा थोडी कमी असते, म्हणून हे दोष उद्भवतात. हे का आणि कसं होतं ते आपण थोड्या वेळात बघूयाच. चला मग सुरू करू लघुदृष्टीपासून. आता लघुदृष्टिता किंवा मायोपिया तेव्हा होतं जेव्हा आपल्या भिंगाची शक्ती सामान्यापेक्षा थोडी जास्त असते. म्हणजे जास्त शक्ती याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्या भिंगात सामान्यपेक्षा जास्त अभिसारी शक्ती असते. दुसऱ्या शब्दात सामान्य डोळ्यापेक्षा त्याचं नाभीय अंतर लहान असतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हा डोळा ज्या नाभीय अंतरांची श्रेणी घेऊ शकतो ती सामान्य डोळ्यापेक्षा लहान असेल. म्हणजे कमाल आणि किमान नाभीय अंतरसुद्धा कमी असतील. चला तर मग जवळ आणि दूर ठेवलेल्या वस्तू या प्रकारचा डोळा कशा प्रकारे बघतो हे आता आपण बघूया. सुरुवात करू बॅटमॅनपासून, जो आपल्या जवळ आहे. तर प्रकाशीय केंद्रातून जाणारा किरण विचलित न होता जाईल आणि मुख्य अक्षाला समांतर असलेला किरण बॅटमॅनला स्पष्टपणे बघण्यासाठी दुसऱ्या या किरणाला भेटला पाहिजे आणि तो दृष्टिपटलावरच भेटला पाहिजे, बरोबर? तर प्रश्न असा आहे की हे शक्य आहे का? तर उत्तर आहे हो. आपले डोळे हे सहजपणे करू शकतात, कारण हे करण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य नाभी या श्रेणीमध्ये येते, जी हा डोळा घेऊ शकतो. त्यामुळे जवळच्या वस्तू पाहण्यात कुठलीही अडचण त्याला होत नाही. पण जेव्हा हा डोळा खूप दूरच्या वस्तूकडे पाहतो, समजा आपण दूरच्या झाडाकडे बघत असू, तर तिथून येणारे प्रकाश किरण मुख्य अक्षाला बऱ्यापैकी समांतर आहेत. पुन्हा प्रकाशीय केंद्रातून जाणारा किरण विचलित न होता जाईल आणि आता त्याला स्पष्टपणे पाहण्यासाठी या किरणाने पुन्हा दृष्टिपटलावर भेटलं पाहिजे. पण हे शक्य आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. हे होऊ शकत नाही, कारण यासाठी आपल्या डोळ्याची मुख्य नाभी, जी आपल्या डोळ्याची रेंज आहे, त्याच्या बाहेर दिसते. आपले डोळे या मूल्यापेक्षा आपलं नाभीय अंतर वाढवण्यासाठी समायोजन करू शकणार नाही आणि परिणामी काय होईल?
आपले डोळे शक्य तेवढा प्रयत्न करतील आणि इथे फक्त जास्तीत जास्तीय नाभीय अंतर ठेवतील. हे असे होईल आणि परिणामी तुम्ही पाहू शकता की किरणे दृष्टीपटलाच्या समोर केंद्रित होत आहेत. म्हणून आपण पाहतो की प्रतिमा दृष्टीपटलाच्या समोर तयार होईल आणि आपल्याला ती अस्पष्ट दिसेल. तर लक्षात घ्या, आपल्या डोळ्याच्या भिंगाची शक्ती जास्त असेल तर आपण जवळच्या वस्तू बघू शकतो, त्यात काही अडचण नाही, पण दूरच्या वस्तू आपण बघू शकणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे निकट दृष्टीचे किंवा लघुदृष्टीचे कारण आहे. ही समस्या, याला आपण इंग्लिशमध्ये शॉर्ट सायटेडनेस किंवा नियर सायटेडनेस सुद्धा म्हणतो. याचं इंग्लिशमध्ये दुसरं नाव आहे मायोपिया, म्हणजे लघुदृष्टी. मग आता पुढचा प्रश्न असा आहे की हा दृष्टीदोष आपण दुरुस्त कसा करू? आपल्याला माहिती आहे की लोक चष्मा लावतात किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. ही फक्त अभिसारी किंवा अपसारी भिंगे असतात. इथे व्हिडिओ थांबवा आणि विचार करा क्षणभर की हा दोष दूर करण्यासाठी आपण अभिसारी की अपसारी भिंग वापरूया. ठीक आहे, आता पहा, जर आपण अभिसारी भिंग वापरले तर ते एकूण अभिसारी शक्ती वाढवेल, म्हणजे प्रकाश किरण आणखी जवळ अभिसारी होतील. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. म्हणून आपल्याला योग्य अपसारी भिंग वापरण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या डोळ्यांवरचे प्रकाश किरण अपसारित होतील आणि त्यांना दृष्टीपटलावर परत केंद्रित करणे सोपे होईल. याचा अशा प्रकारे विचार करा की जर आपण अपसारी भिंग जोडलं तर आपण एकूण अभिसारी शक्ती कमी करतो आहे आणि परिणामी आपण नाभीय अंतराची एकूण मूल्ये पुन्हा सामान्य करीत आहोत. बरोबर? याबद्दल विचार करण्याचा आणखी एक मार्ग, खास करून गणितासाठी, तो म्हणजे आता अपसारित होणारे प्रकाश किरण कुठून तरी इथून किंवा जवळून कुठून तरी येत असल्याचे दिसतील आणि आपल्या डोळ्यांना त्यांना दृष्टीपटलावर केंद्रित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तर तुम्ही कोणत्याही प्रकारे विचार करा, योग्य नाभीय अंतराचे एक अपसारी भिंग ही समस्या सोडवेल. बरं, आता हे झालं जास्त शक्ती असलेल्या डोळ्यांचं. पण सामान्यपेक्षा कमी शक्ती असलेले डोळे, त्यांचं काय? चला, तर आता या प्रकरणामध्ये आपल्या डोळ्यांची शक्ती सामान्यपेक्षा कमी असल्यामुळे याचा अर्थ असा होतो की प्रकाश किरण नेहमीपेक्षा दूर अभिसारित होतील. याचा अर्थ केंद्रित होण्याची ही सगळी मूल्ये सामान्यपेक्षा जास्त असतील. तर ही सगळी मूल्ये आपल्याकडे असलेल्या मूल्यांपेक्षा थोडी जास्त दूर असतील. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि स्वतः हे करण्याचा प्रयत्न करा. जवळ येणाऱ्या प्रकाश किरणांचं काय होईल, दुरून येणाऱ्या प्रकाश किरणांचं काय होईल, या दोन्ही केसेस बघा. ओके, चला आता आपण हे एकत्र मिळून करूया. जर दूरवरून किरण येत असतील तर आपले डोळे त्यांना केंद्रित करू शकतात का? उत्तर आहे हो, कारण आपले नाभीय अंतर या श्रेणीमध्ये आहे. पण जर जवळ असतील वस्तू तर या बॅटमॅनला केंद्रित केलं जाऊ शकतं का? उत्तर आहे नाही, कारण लक्षात घ्या की या किरणाला केंद्रित करण्यासाठी मुख्य नाभी आता या बिंदूवर असायला हवी, जी किमान मूल्यापेक्षा कमी आहे. याला परवानगी नाही. आपला डोळा खूप प्रयत्न करतो, पण फक्त या मूल्यापर्यंत नाभीय अंतर कमी करू शकतो आणि परिणामी लक्षात घ्या की प्रकाश किरण दृष्टीपटलाच्या मागे केंद्रित होत आहेत आणि परिणामी आपण जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, पण दूरच्या वस्तू आपण व्यवस्थित बघू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे दूरदृष्टीचे किंवा फार सायटेडनेसचे कारण आहे आणि यासाठीचा शब्द आहे हायपरमेट्रोपिया किंवा दूरदृष्टी. आता या ठिकाणी पुन्हा एकदा व्हिडिओ थांबवा आणि हा दोष दूर करण्यासाठी आपण कुठले भिंग वापरू याचा विचार करा. ठीक आहे, तर यावेळी आपल्या डोळ्यांची शक्ती सामान्यपेक्षा कमी आहे, म्हणजे आपल्याला त्याची अभिसारी शक्ती वाढवण्याची गरज आहे. आपल्याला योग्य नाभीय अंतराचे एक अभिसारी भिंग, एक बहिर्गोल भिंग वापरावे लागेल, जेणेकरून ते प्रकाश किरणांना परत दृष्टीपटलावर अभिसारित करण्यास मदत करतील आणि अशा प्रकारे आपण दूरदृष्टीची समस्या सोडवू शकतो. ठीक आहे, मग आता तुम्हाला पडलेला शेवटचा प्रश्न असा असेल की या सामान्यापेक्षा जास्त शक्तीचे किंवा सामान्यापेक्षा कमी शक्तीचे कारण काय? तर याची अनेक कारणं आहेत. एक कारण असू शकतं की डोळ्याच्या भिंगांची वक्रता जास्त किंवा कमी आहे. उदाहरणार्थ, इथे या डोळ्याची शक्ती कमी आहे कारण इथल्या डोळ्याच्या भिंगाची वक्रता कमी आहे. तसंच वर इथे भिंगाची वक्रता जास्त आहे. आणखी एक शक्यता अशी आहे की ही भिंग जरी ठीक असली तरी डोळ्याचा गोल सामान्यापेक्षा लांब असेल आणि हा डोळ्याचा गोल सामान्यापेक्षा मोठा असेल. पण कारण काहीही असो, या खूप सामान्य समस्या आहेत आणि योग्य भिंग वापरून या सहज सोडवल्या जाऊ शकतात.
आता यातील सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याला यापैकी काहीही लक्षात ठेवायची गरज नाही, कारण हे सगळं आपण व्हिडिओमध्ये केल्याप्रमाणे किरण आकृत्या काढून पटकन सोडवू शकतो. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.